हाय हॅलो नमस्ते सर्व माझ्या असं फॅमिली मासा बघा. कशा आहात सर्व. मी ना ही मच्छीची रेसिपी दाखवली, तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हे त्याचं डोकं इथे दिसतंय ना. तर किती आलं आहे 200चे 5 4 बोलला पण एक एक्स्ट्रा मागितला. आता याचा अर्ध्या डोक्याचं कालवण करणार, अर्धं फ्राय करणार. डोक्याचा भाग त्याचं कालवण ते आता नाही बुधवारी किंवा शुक्रवारी करणार. आता फक्त हे बघा धुवून झाली मच्छी, बघा एकदम स्वच्छ धुतली. आता या शेपटीचा भाग जो आहे ना तो मी तळणार आहे आणि डोक्याच्या भागाचं कालवण करणार. हे बघा किती छान मच्छी आहे ना. हे बघा एवढी मच्छी काढली मी तळण्यासाठी. आता ह्याला मॅरिनेट करते. तुम्हाला आता मी दाखवते कसं मॅरिनेट करायचं ते. हे बघा हे छोटे छोटे लिंबू आहे ना, म्हणून मी एक लिंबाचा रस टाकणार पहिला याच्यावरती. याच्यात बिया पण पडले ते पण काढते मी. हे बघा एवढं घरचा मसाला आपला वर्षभराचा, मीठ आणि हळद, बस एवढंच. आता मी चांगलं मिक्स करते आणि मग तुम्हाला हे बघा मसाला, हळद आणि मीठ आणि लिंबाचा रस एवढं सगळं टाकून याला ना बघा असं मॅरिनेट करून ठेवलं. आता तुम्हाला याला ठेवायचं असेल ना 10 मिनटं तर ठेवू शकता, 15 मिनटं पण ठेवू शकता. पण मी आता लगेच तळायला घेणार आहे आणि तळलं तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत होतात. ह्याला रवा पण लावायची गरज नाही, तांदळाचं पीठ पण लावायची गरज नाही. हे अशाच कुरकुरे होतात. फक्त आपला जर घरचा मसाला टाकला तर लय चव येते. हे आमचा घरचा मसाला आहे ना त्याच्यामुळं. आता मी तुम्हाला दाखवते तळताना. चला आपण आता ना ढोमे फ्राय करूया. पहिले तेल टाकते, तेल चांगलं गरम होऊन देते, तोपर्यंत आपण थांबूया. हे ढोमे फ्राय याला आपण फ्राय करूया. मच्छी टाकूया. आणि आज आपण ना सांबार भातावर हे मच्छी खाणार आहे. तुम्हाला सांबाराची पण थोडीफार मी ना रेसिपी दाखवते आता. हे बघा आता आपण आहे ना मच्छी पलटी करूया. थोडाफार तुम्हाला ना चिमणीचा आवाज येईल, कारण मच्छीचा वास गेला पाहिजे ना बाहेर. आता सांगा मी उलटून दाखवते. कॅमेरा पकडायचं उलटं जमत नाही ना, म्हणून मी कॅमेरा धरायला आणि पलटी करायला होत नव्हतं ना, म्हणून मी पलटी केला तुम्हाला दाखवते. बघा किती मस्त फ्राय होते ना. आता चला सांबार पण दाखवते तुम्हाला. झाले आता आपली मच्छी फ्राय, बघा किती छान झाले ना. झाले. आता आपण काढून घेऊया एक एक. एका हातात कॅमेरा पकडायचा, एका हातात एका होतच नाही. थांबा मी सर्व ताटात काढून घेते. बघा जवळून बघा मच्छी किती छान झाले ना. झाली का नाही एक नंबर. आवडलं तर नक्की लाईक करा आणि कमेंट पण करायला विसरू नका. सबस्क्राईब पण करा.
थँक्यू. हे बघा ढोमी मासा फ्राय केलेली रेसिपी दाखवली तुम्हाला. ह्याचं हे पूर्ण ताट, हे बघा असं ताट आहे.